पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधी, प्रियंका गांधींचा ठिय्या. नीट पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांसह शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी. काँग्रेस खासदारांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. शरद पवारांनी जंतर मंतर मैदानावर अभिजित दिपकेंची भेट घेतली. सीजेपीच्या प्रमुख 4 मागण्यांबाबत दिपकेंची पवारांशी चर्चा. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही, पवारांचा सरकारवर निशाणा. राजकीय हेतूसाठी मुलांच्या भविष्याशी खेळू नका, नीट प्रकरणी तत्काळ कारवाई केली आहे. विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न. एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान. फेसलेस आंदोलनात काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न. पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींचं स्वार्थी राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. विरोधकांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा. उद्धव ठाकरे उद्या जंतर मंतरवर जाणार. सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेणार. अरविंद केजरीवालही आंदोलनस्थळी रवाना. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज ठप्प. विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब. सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारला रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज. मोदी पंतप्रधान असताना आंदोलन चिरडलं, हे इतिहास लक्षात ठेवेल. लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा संताप. कर्जमाफीची पहिली यादी उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता.